ही दृश्य आहे CSMT स्टेशनवरची। आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे आणि CSMT या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, काय सांगाल? ही CSMT स्टेशनवरची ही दृश्य आहेत, मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे मराठा आंदोलकांची। आपण पाहू शकतो ही आत्ताची ताजी दृश्य आहेत। आरक्षण घेऊनच माघारी जाणार असा इशारा मनोज जरांगे यांनी सकाळपासूनच दिला आहे। त्याचसोबतच मराठा आंदोलकांना त्यांनी आवाहन देखील केलं आहे, मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका, त्याचसोबत सुरक्षा व्यवस्थेचे काही नियम पाळा असं देखील त्यांनी सांगितलं होतं। पोलिसांना सहकार्य करा असं देखील जरांगे पाटलांनी आपल्या आंदोलकांना सांगितलं होतं। तरी देखील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं आपण पाहतोय। सध्या ही दोन दृश्य सध्या आपण पाहू शकतोय। एक आहे CSMT स्टेशनवरची दृश्य आणि दुसरीकडे मनोज जरांगे ज्या मंचावर उपोषण करण्यासाठी बसले आहेत तो मंच आपण सध्या पाहू शकतोय। आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। सकाळपासूनच मुंबईच्या काही परिसरात वाहतूक कोंडी देखील झाल्याचं आपण पाहिलं। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे। गिरीश, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात इथे आंदोलक जमलेले आहेत, रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य सध्या आपण पाहतो। काही तांत्रिक अडचणींमुळे आपण गिरीश पर्यंत पोहोचू शकलेलो नाही आहोत, पण ही दृश्य पहा, ही आहेत CSMT स्थानकावरची दृश्य। मोठ्या प्रमाणात आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात येते आहे। आमच्यावर अन्याय झाला, वर्षानुवर्ष आम्ही अन्याय सहन केला, मात्र आता आम्ही आरक्षण घेऊनच राहणार असा निर्धार मराठा आंदोलकांनी केलेला आपण पाहतोय। सकाळपासूनच आपण अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील पाहिल्या। काही आमदारांनी मनोज जरांगे पाटलांना जाहीरपणे पाठिंबा दिलेला आहे, सत्तेतले काही आमदार असतील किंवा विरोधातले काही आमदार असतील, आणि आता सध्या ही दृश्य आपण पाहतोय। मुंबईत दाखल झाले, आझाद मैदानात खरं तर परवानगी दिली, मात्र आझाद मैदान कमी पडलं। त्यानंतर मराठा आंदोलक हे आझाद मैदानच्या बाहेरच्या परिसरात जमायला सुरुवात झाली। त्यानंतर आता पाऊस पडत असल्यामुळे आडोशा घेण्यासाठी या ठिकाणी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर या ठिकाणी आता त्यांनी हा संपूर्ण मराठा आंदोलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात राज्यभरातून मराठा आंदोलक आल्याने परिस्थिती थोडीशी हाताबाहेर गेलेली आहे। पोलीस देखील हतबल झालेले आहेत आणि आता रेल्वे स्थानकावर कब्जा आहे तो मराठा आंदोलकांचा पाहायला मिळतो। जिकडे जाल तिकडे फक्त भगवे टोपी, भगवा गमछा आणि मराठा आरक्षणाच्या घोषणा एवढंच आपल्याला दिसतंय। आणि पोलीस या ठिकाणी आपल्याला बघतोय की पोलीस आवाहन करत आहेत की रेल्वे स्थानकातून बाहेर जा असं आवाहन करत आहेत। पोलीस थोडंसं सहकार्याची भूमिका मराठा आंदोलकांशी घेत आहेत आणि या ठिकाणी मराठा आंदोलकांना आवाहन करत आहेत, नम्रतेचं आवाहन करत आहेत की इथून थोडीशी रेल्वे स्थानक आहे त्यातून बाहेर जाण्याचं आवाहन केलं जातं। पण गिरीश, असं समजतंय की लोकांना माघारी जाण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे, त्यात आता लोकांचे ऑफिसेस सुटण्याची वेळ झाली आहे। कशा पद्धतीने परिस्थिती आता हाताळता येईल? खरं तर आता मुंबईकर जे कामावर गेलेले आहेत सकाळी त्यांच्या ऑफिसेस सुटण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी परिसर बघितला तर खूप मोठ्या प्रमाणात ही गर्दी झाली, ही हाताबाहेर जाणारी। आणि त्यामुळे पोलिसांकडून रेल्वे प्रशासन असेल, मुंबई पोलीस असतील, महाराष्ट्र पोलीस असतील, हे सर्व आवाहन करत आहेत की तुम्ही या ठिकाणाहून बाहेर जा, आझाद मैदानात आंदोलन करा अशा पद्धतीचं आवाहन केलं जात आहे। कारण आता ज्या काही कार्यालय सुटणाऱ्या आस्थापनांची सुटण्याची वेळ झाली, त्यामुळे आता मोठ्या प्रमाणात गर्दी ही रेल्वे स्थानकावर होऊ शकते आणि त्यामुळे चेंगराचेंगरी होण्याचा प्रकार देखील घडू शकतो। परंतु या ठिकाणी बघितलं तर आता रेल्वे प्रशासन, रेल्वे पोलीस, महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस सर्वच या ठिकाणी या सगळ्या संदर्भात तिकडच्या प्रवाशांची काय भावना आहे, लोकांची काय भावना आहे? या ठिकाणी प्रवाशांचा देखील नाईलाज आहे, ते देखील आता शांतपणे जी गाडी मिळेल त्यातून जाण्याचा प्रवास करतात। मात्र मोठ्या प्रमाणात अडचण होत आहे, कारण हा जो संपूर्ण आपण हा वर्किंग आवर्स आहेत, आजचा दिवस वर्किंग डेज आहेत आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।